नमस्कार. आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. लहाना मोठ्याशी. भावाच्या घरी गेलो होतो. रात्री एवढा उशिरा गेले, लय उशिरा गेले रात्री. जायचं ना म्हणलं, आता जावा का नाही जावा. पाऊस तर लय येत होता. पाऊस यायल्यापूर्वी म्हणलं, बाबा मला तर जायलाच पाहिजे. राखी बांधायला जायलाच पाहिजे. रेशमचा धागा घालायला भावाला जायलाच पाहिजे. नाहीतर म्हणलं, आज मला जेवण जाणार नाहीये. नाही गेले ना लय मला नाही का असं आदूर वाटतं. आदूर वाटतं. नाही गेलं ना आदूर वाटतं. म्हणून नाही का आता मी असं ठरवलंय की जायलाच पाहिजे. ते मलाच लय असं म्हणजे वेगळंच काहीतरी वाटतंय. खाल्लं तर असं खाल्ल्यावर नाही वाटत. आणि मी काल माझा उपास पण धरला, म्हणजे मला आपोआप घडून गेला उपास. तसं सोमवार बी होता, सोमवार धरते मी, सोमवार पकडते. आपोआप सोमवार पकडला, माझा उपास चांगला घडला. तर मग लय उशिरा गेलो. मग जेवण खाऊन केलं, मग तिथंच झोपलो. मग आता उशीर झाला ना, त्यामुळे तिथं झोपलं. भावाला बी बरं वाटलं, सगळ्याला बरं वाटलं. आपल्या भाषांना, लहान पोरांना, लेकरांना बरं वाटलं. सगळ्यांना बरं वाटलं की आली एवढ्या उशिरा. म्हणून आनंदच वाटतं ना कोणाला बी, हे का नाही? आनंदच वाटतं ना. मग आलो. मग रात्री नाही बाबा, आज नाही का दुपारी ते येडो केला ना मी. एक येडो टाकलाय बघा तुम्हाला. आल्याच मी येडो काढायला टाकला. मग म्हणलं, आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लावा. पहिलं बहिणीला सांगावं, आपल्या भावाला सांगावं आणि स्वयंपाकाला लागावं म्हणलं. आता काय करावं ते स्वयंपाकाची तीच भानगडे. काय करावं. अगं बाई, दूध होतं गेलं. ए दूध वरी ठेवलं होतं ना. दूध घ्या शिवपर रखे इधर आहे माई. चला ठीक आहे, जाऊ दे. आता ते दूध बी असं उतू गेलं तरी असं सांगायचं नसतं ना. उतू गेलं ना जाऊ द्यायचं. पण आता आपण मनुष्य जेला माहित, आपल्याला कुठं दम निघत आहे. ते वासाला ना खुशबू आली ना दुधाची, अशी उकळी आलेली. ती उकळी आली की आलं ते भरभर वरी. म्हणून मला कळलं की दूध उतू गेलं. आणि आतमध्ये पण कोणीच नाही आतमध्ये. चला मग आता स्वयंपाकाला लागू म्हणलं. थोडा चहा बनवून प्या. चहा प्यायचा. चला आता त्याला ठोस आणि खारी नाही, मला ठोस आणि खारी आवडते. आणि ते आमची मुलगी आणून देते एक बिस्किट. ते बिस्किट एक मला लय आवडते. असं चौकोपरी बिस्किट आहे, मला लय आवडते ते बिस्किट. ती मला देत असते आणून. पण आता नाही दिलं तिने आणून. मग आता नुसता चहाच बनवून पिते मी. आणि कुणी नाही बी ना, पोरं बी नाही, काय नाही. ती दुसरी सुनबाई आज घरीच आहे. ते लागलं ना त्याच्या हाताला, इथं टाके पडत. इथं टाके पडले. तर मला राहायचं होतं माझ्या भावाकडं. पण मी त्या पोरीसाठी आले घरी. म्हणलं एवढं मोठं लागलंय पोरीला, टाके पडत. ती भांडे कसं घासं नाही का नाही. भांडे घासायला पाण्यात हात घालाय. हा वरचं कपड्याच्या घड्या बिड्या वरचं करणार एके हाताने. पण ते दुसरं काम करायला नाही जमणार ना तिला. म्हणून मी आले. नाही तर मला नाही का 4 दिवस राहायचं होतं. म्हणलं आता लय दिवसांनी गेले, म्हणलं आता नाही का राहू थोड्या दिवस. पण काय आले त्या पोरीला लागले म्हणून. आणि काय, चला मग आता ठुते. चला ठुते आता येडो मी. तो का बहिणींना लाईट करा. लाईटच करत नाही तर काय हो. आता तुम्ही जर लाईट केली तर काहीतरी माझं होईल ना तुमच्या आशीर्वादाने. अहो माझा आशीर्वाद ना भरपूर आहे तुम्हाला. माझा आशीर्वाद कोणी बी घेतय बर का. माझी जबान आहे ना, माझी लय जबान भारी आहे. माझी जबान नाही का लय लोकांना माहिती आहे हिची जबान चांगली आहे. म्हणून नाही का माझा आशीर्वाद घ्या.
तुम्हाला आशीर्वाद देते, मला लाईट द्या. तुम्हाला मी आशीर्वाद देते, मला लाईट द्या. चला ठेवू का? आता अजून काय बोलू तुम्हाला, नाही का? नाही काय बोलू? का उभात राहावं अशी? ते जागा नसती ना हो, मग इकडून तिकडून व्यवस्थित दिसत नाहीये, म्हणून मी असं त्या खुर्शीवर ठेवलाय ना. तर इथून कसं असं मी पूर्ण पण दिसते. आता माझा तुम्हाला आवाज तर येतय, तर मी नको का दिसायला तुम्हाला, है का? नाही का असं आंधळा हिडो काढू का मी? असं हिडो काढू का? मी नाही दिसायला पाहिजे का? आवडतं का नाही मी दिसलेलं तुम्हाला बहिणींनो? आवडते, माझ्या बहिणींना आवडते, माझ्या भावांना पण आवडते, है ना? चला बंधू बहिणींनो, नमस्कार नमस्कार, 2 टाइम नमस्कार. चला बस झाले आता मजाक. बहिणी म्हणत्या त्या ताई मजाक पण करतात का? आता काय करायचं, आता कोणा बरोबर मजाक करायची? आता लेकर तर येई ना, तर मग आता तुमच्या बरोबर तरी मजाक. लहान लेकर पण बघत असतील माझा व्हिडिओ, म्हणत असतील बाबा या किती भोळ्या आहेत. जाऊ दे आता, भोळे म्हणून नाही का, आता आपल्या जीवाला भोळ 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 कवर म्हणायचं भोळ. ते बोला येत नाही ना हो मला एवढं व्यवस्थित, नाही का? तरी पण आहे बघा, देवाचं नाव घेऊन मी बोलते, देवाचं नाव घेऊन मी बोलते. एवढं बी काय मी वाईट नाही बोलत, मी चांगलंच बोलते. आणि माझा एक पण इडो असा नाही की हे इडो फेल जाईन. माझा हे इडो फेल जाईन, पण माझ्या हाताने सावं फेल झाला एक इडो. काय माहिती, लेकरांनी मला सांगितलं असं असं टाक, आणि मी टाकायला गेले, आणि ते काय माहिती आता काय झालं, काय लाईट गेली. लाईट त्यामुळे इडो अर्ध्यातच राहिला. आणि त्या जागेवर आपले इडो असतात ना, त्या जागेवर नाही का असं चौकोपरे काळ दिसायले, म्हणजे ते इडो फेल झाला ना. आणि उठूपले बाबा मी म्हणले इडो गेला नाही, इडो म्हणजे फेल झाला. मग मला लय वाईट वाटलं, म्हणलं मी एवढं बघून बघून इडो टाकते आणि कसं काय झालं असं. पण ते लाईटच गेली तर काय करणार, मी तरी काय करणार, आणि बाबा तरी काय करणार, आहे का नाही बहिणींना? कोणतरी काय करणार. अचानक लाईट गेली, मी इडव टाकाला, आणि इडव टाक असं पहिलं ते पांढरं असतं ते दाबलं, आणि नंतर ते पांढरी पट्टी असते ना, ते दाबायचं म्हणलं ना, लगेच 2 मिनिटात लाईट गेली. म्हणून ते तसं झालं बघा. मग मला लय खराब वाटलं, मला लय करमलं नाही, काय नाही. बरं जाऊ दे, आता ठेवतेच, हा नक्कीच ठेवते. बसून ठेवत्या. अयो पाय मेरे पैर बहुत दुख रहे. मेरे पैर इतना दुखते ना, अभी क्या बताऊं. मेरे पैर इतने दुखते ना, इतना दुखते ना अभी म्हणजे आता तुम्हाला मी काय सांगू, एवढे माझे पाय दुखतात. कुणाला नाही का, म्हणजे आता दुसऱ्या हिंदी बोलतात त्यांना वाटत असन की ह्या बोलतात काय माहिती. मी सारखं म्हणते पाय दुखायलेत, हात दुखायला, हे असंच करते ना. हो का, हे का नाही सुजन, मी खोटं नाही बोलणार. खरंच मी इडो काढते ना, खऱ्याने इडो काढते. खरंच मी खोट्याने इडो नाही काढत. मी खरं माझं काय आहे ना, मी खरं माझ्या मनातलं मी सांगून देते. माझं ऍक्टिंग नाही, काय नाही, मी खरं बोलते. चला बहिणींनो, ठेवू का? लाईट कर जा.